आदरणीय शिवाजीराव पांगरेकर यांचा आणि माझा या पांगरेकर परिवाराचा गेल्या 28 वर्षापासूनचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध आहे। आणि खरोखर शिवाजीराव पांगरेकर यांनी आपले जीवन जगत असताना समाजाचं परमार्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी जो जिव्हाळा निर्माण केला, जे नातं निर्माण केलं, पण आताची पावती त्यांना आजच्या कार्यक्रमातून त्यांच्या मिळालेली आहे। अनेक असा जनसमुदाय त्यांच्या विभाग सोहळ्यासाठी उपस्थित झाला। खरोखर ते सुद्धा त्या ठिकाणी भारावून गेले होते। रामगुरुजी पांगरेकर आणि शिवाजी पांगरेकर हे दोघं भाऊच आहेत असं आमच्या परिवारालाही समाजामध्ये सुद्धा वाटत होतं। आणि खरोखर रामगुरुजी आणि शिवाजी पांगरेकर हे चुलते पुतणे यांनी आपल्या गावचं नाव, आपल्या परिवाराचं नाव, आपल्या समाजाचं नाव महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांच्या या लग्न सोहळ्यामध्ये सर्व आप्त सदस्य पाहुणे मंडळी सर्वांनी येऊन त्यांच्या कुटुंबाच्या आनंदामध्ये सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला। आणि खरोखर माऊली ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर लढायची लढाई संपती, हिंमताची मनोरथ होती, माझ्या माहेरी श्रीमंत होती तुम्हाला। खरोखर या ठिकाणी माऊली ज्ञानोबांच्या उक्तीप्रमाणे माणसं जमवण्यासाठी माणूस हातास करतो, प्रयत्न करतो, पण माणसं या धावपळीच्या काळामध्ये, या बिजी युगामध्ये इतक्या बिजी सुरू असताना पांगरेकर साहेब मी तर म्हणतो एखाद्या नेत्याला लागलेली इतकी मंडळी आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झाली होती। खरोखर तुमच्या कुटुंबाची ती दिवाळी आहे। असा भगवान परमात्म्याचा आशीर्वाद तुमच्यावरती असावा, असंच प्रेम दिवाळा मंडळीचा तुम्हाला मिळत जावा। तुमच्या हातून समाजाचं आणि वारकरी परिवाराचं कार्य असंच घडत जावं। आणि तुमच्या या सर्व कुटुंबाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि आमच्या या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।